ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली। आज सकाळी सुरू झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना यावर भाष्य केलं। या कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित आर्किटेक्ट्स आणि अधिकारी सहभागी झाले होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्यानं सरनाईक यांनी आयोजकांचं कौतुक केलं आणि उपस्थितांचेही आभार मानले। आज ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जमीन विकासाचा आराखडा देखील सादर केला। या सादरीकरणादरम्यान त्यांनी एसटीच्या जमिनींचा विकास करताना शाश्वतेचा आणि आधुनिक सुविधांचा कसा वापर केला जाईल याबाबत माहिती दिली। या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर तसंच ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि उदयोन्मुख आर्किटेक्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेचं व्यवस्थित नियोजन आणि विकास करत ठाण्यातील तसंच राज्यभरातील विविध प्रकल्प कसे उभे राहतील यावर सविस्तर चर्चा केली। उपस्थितांनी या प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिसादही व्यक्त केला। प्रजासत्ताक दिनी अर्थात रविवारी 26 जानेवारी रोजी ठाणेकर क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार अनुभवायास मिळणार आहे। ठाण्यातील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानात ठाणे शहर भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं आमदार सन्मान चषक 2025 या सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचं उद्घाटन भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती दर्शवणार आहेत। उद्घाटनाप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, रविशेठ पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आदींसह ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहतील अशी माहिती सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली। ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्याकरिता सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे सल्लागार, सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजप ठाणे शहर सचिव रमेश सांगळे यांच्या वतीनं सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। ठाणे शहर जिल्हा भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं रविवारी सकाळी 9:30 वाजता चंदनवाडी येथील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानात या स्पर्धेचं उद्घाटन आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे। सुधागड तालुक्यातील 26 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत राज्यस्तरावरील क्रीडा पंच परीक्षण करणार असून स्पर्धेतील विजेत्या तसंच उपविजेत्या संघांना पारितोषिकांसह ट्रॉफी, त्याचबरोबर प्रावीण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना सायकल, हेल्मेट, घड्याळं आदी विविध वैयक्तिक बक्षिसं देऊन गौरवण्यात येणार असल्याचं रमेश सांगळे यांनी सांगितलं। विशेष म्हणजे यावेळी तालुक्यातील कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 40 उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे आणि संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे, चिटणीस अविकांत साळुंखे, जय गणेश दळवी, सुधीर नेमाने, अजित सांगळे, धनंजय खाडे, सुनील तिडके, ज्ञानेश्वर यादव, प्रवीण बामणे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। तरी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनी या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटावा असं आवाहन आयोजक रमेश सांगळे यांनी केले। शहरातील नागरिक हे सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहतात। ही स्पर्धा यंदा 3रं वर्ष आहे। या स्पर्धेला प्रथम पारितोषिक आपण 21,000 देतो, दुसरं 15,000, तिसरं 10,000, चौथं 10,000 आणि त्याचबरोबर प्रत्येक जो विजयी संघ आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मान चिन्ह जे आहे, त्यांचे चषक जे आहे ते देणार आहोत। त्याचबरोबर जे सहभागाबद्दल प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत। उत्कृष्ट खेळाडू आहे त्यांना आपण सायकल देणार आहोत। त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे शिस्तबद्ध संघ आहे त्यांना आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत। या स्पर्धेमध्ये नवीन गोष्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामध्ये
पहिल्या वर्षी आम्ही जे ॲथलेटिक्स प्लेयर होते त्यांचा यथोचित सन्मान केलेला, दुसऱ्या वर्षी जी देशसेवा केलेले आपले जे सैनिक आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलेला। यावर्षी सुधागड तालुक्यातील ठाणा, मुंबई आणि सुधागडमध्ये असलेले 40 उद्योजक, नामवंत उद्योजक यांचा आम्ही येथे सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने। ही जी स्पर्धा आहे ही दिवसभर असणार आहे आणि स्पर्धा लाईव्ह असणार आहे। 2 मैदान असणार आहे त्यामध्ये, आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन जी आहे त्यांच्या सहकार्याने त्यांचे पंच जे आहेत ते तिथे उपस्थित राहून दिवसभर ते ही स्पर्धा निरीक्षण करणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। 15व्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात मतदान शपथ घेण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते। मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकानं बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो। यावेळी भारत निवडणूक आयोगानं मतदानासारखं दुसरं काही नाही, मी मतदान करणारच अशी संकल्पना निश्चित केली आहे। त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी देण्यात आली। त्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली। मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरून अनेक चाकरमानी दररोज मोठ्या संख्येनं प्रवास करत असतात, परंतु याच मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकामधील सर्व शौचालय ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे टाळेबंद करण्यात आली आहेत। याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय, तर महिलांना देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागते। महिलांना अनेक अडचणी असतात, असं काही दिवस असतात ज्यामध्ये महिलांना इमर्जन्सी असते, त्यावेळेस महिला उघड्यावर जाऊ शकत नसल्यामुळे लक्ष दिलं तर बरं होईल अशी आशा महिला प्रवाशांनी व्यक्त केली आहे। जेंट्स ते बंद आहे, त्यामुळे प्रवाशांची खूपच गैरसोय होते, तर हे टॉयलेट लवकरात लवकर सुरू करावं अशी प्रवाशांची विनंती आहे। सर रेल्वे महामंडळ काय नेमका गैरसोय होतात? पाहिलं तर महत्त्वाचं स्टेशन आहे, महिला वर्ग मोठ्या करत असतात, अशा वेळेला कोणत्या अडचणी सामोरं जाऊ शकतं काय वाटतं? त्यामुळे ज्याला इमर्जन्सी जायचं आहे टॉयलेटला त्यांची खूपच गैरसोय होते। इथे प्रवासाला एकताना, प्रवासामध्ये बसताना टॉयलेटची खूप गरज आहे इथे, तर हे बरेच दिवसापासून बंद आहे, तर लवकरात लवकर चालू करावं हे टॉयलेट। एसटी संभाव्य भाडेवाढीवरून मंत्रिमंडळातच विसंवाद असल्याचं समोर आले। एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दरवाढीचे संकेत देण्यात आलेत। लवकरच दरवाढीबाबत निर्णय घेऊ असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीच्या भाडेवाढीची शक्यता फेटाळून लावली आहे। मंत्रिमंडळासमोर असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून असा निर्णय आणला जातो। खरं तर दरवर्षी डिझेलच्या आणि CNGच्या किमती वाढत असतात, खर्च दिवसेंदिवस वाढत असतो। त्यानुसार ऑक्टोबरमध्ये 5% जी भाडेवाढ आहे ती अपरिहार्य असते। यापूर्वी हे चालत आलं होतं, परंतु मध्यंतरी 3 ते 4 वर्षांच्या काळात ही भाडेवाढ झाली नाही। कदाचित आजच्या बैठकीमध्ये तो विषय असू शकतो। तो विषय प्राधिकरणामध्ये मंजूर झाल्यानंतर आमच्या मान्यतेसाठी येईल, तेव्हा त्या विषयावर चर्चा होईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। दरम्यान संचित तोटा 9,000 आलेल्या एसटी महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव
राज्य सरकारला सादर केलाय। या प्रस्तावावर गुरुवारी मंत्रालयात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाल्यापासून शुक्रवार सकाळपासूनच एसटीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे। या भाडेवाढीनंतर राज्यातील जनतेसाठी एसटीचा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। महामंडळाला दिवसाला सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे महामंडळानं भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता। यापूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी एसटी महामंडळाची 17.17% भाडेवाढ झाली होती। त्यानंतर आता महामंडळानं राज्य सरकारला 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव दिलाय। याचं कारण असं आहे की राज्यामध्ये अजूनपर्यंत तेवढी अद्ययावत चार्जिंग स्टेशन्स निर्माण झालेले नाही आहेत। ज्या बॅटऱ्या लागतात ते बॅटरी फक्त चायनाकडनं येतात आणि त्या बॅटऱ्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत। वर्षभरापूर्वी 5,000 गाड्यांची आपण ऑर्डर दिली होती याच्या इलेक्ट्रिकच्या, त्यामध्ये फक्त 2 वर्षामध्ये 5,000 गाड्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण 450 गाड्यात आल्या आणि त्याचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन ह्या देशामध्ये कुठेही जास्त मोठ्या प्रमाणात होत नसल्याकारणानं त्याची चणचण आपल्याला भासते। परंतु निश्चितपणे पुढल्या काही वर्षामध्ये जी सुधारणा करायची ती सुधारणा आमच्या ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यात येईल। दर 3 महिन्यांनी भाडेवाढीच्या संदर्भातली जी बैठक आहे ती मंत्रालयात होणं, त्याचा आढावा घेणं की काय नेमकी परिस्थिती आहे, रिक्षा, टॅक्सी किंवा एसटी त्या संदर्भातली बैठक होणं अपेक्षित असतं। पण आताची जी बैठक आहे ती तब्बल 30 महिन्यानंतर झाली, तर ही जी बैठक, म्हणूनच माझं म्हणणं आहे की हे पण चुकीचं आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे। आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम 3 वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी भाडेवाढ केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते। जर वर्षाच्या वर्षा ज्या पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो, तुमचा CNGचा दर वाढतो, तुमचा डिझेलचा दर वाढतो, तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात, थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही, बोलत नाही। परंतु एकत्रितपणे जर 15% भाडेवाढ केली तर कुठेतरी त्यांच्याही खिशाला कात्री बसते। आता ठीक आहे, पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी, अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही काही कारवाई करणार किंवा नाही, आता बघा कारवाई करायला गेलो तर खूप काही आहे, परंतु जे झालं त्या विषयावर मी काही बोलणार नाही। पण माझ्या कार्यकाळामध्ये मात्र अशा चुका घडता कामा नये याची मी अशा प्रकारचं सूचना संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। सोयाबीनसाठी मोठी